पलीकडचा पण समाज म्हणून सगळे समाधानी आहेत. ते राजकारण करायचं ते करतात. आहे मनोजदादांनी काल चांगलं सुनावून सगळं संभ्रम आहे तर काढू पण नाही सांगा तर काय संभ्रम आहे त्याच्यात ते पण काढू नाही. माझं म्हणणं काय होतं ते खुलं व्यासपीठ होतं तुमचं आंदोलन. ते तुम्ही भाषणं करायची हे आम्हाला म्हणणं नाही ते म्हणणं ते म्हणणं. बरं मी 4-5 दिवस आम्ही मुंबईत रोज बैठका झालो आमच्या मार्ग काढायचं. तिथेही कोणी आम्हाला भेटलं नाही की हा विचार करा तो विचार करा असा विचार करा. आता निर्णय झाल्यानंतर तो घरात बसून चर्चा करायला लागला आहे चुकीचं का बरोबर आहे ना. आता आपण पुढे गेलोय तर पुढं काय असेल सुधारणा करता येईल ना. तेच बोललो मी आता म्हणले तर तिकडं बोलण्यापेक्षा तुम्ही सांगा ना त्यात सुधारणा करायची त्यात काय 4-2 शब्द बदलायचे बदलतील ना. त्याने संभ्रमात लोक जातील. मला काय देणं घेणं नाही. जे आर निघाला ना मला मराठवाडा आरक्षणात गेलेलं पाहिजे झाला विषय. तिथे 1 महिना राहिला सातारा संस्थांचा तर होईल ते पण. मंगळ बैठक उद्या येणाऱ्या मंगळवार. वा खूप धन्यवाद. विशेष माहिती नव्हता ना. मी आता माहिती करून मंगळवारी डिटेल प्रेझेंटेशन करायला सांगितलं काय एक्झॅक्टली ते. पण त्याच्यामध्ये कसं आहे दौंड संस्थान त्याच्यामध्येच आहे. सातारा पुण्यात दोन्ही त्याच्यातच येते. तिथं बॉम्बे गव्हर्नमेंटचं वेगळं आहे. मग बॉम्बे स्टेट वेगळं होतं. हां ते वेगळं. पुणे मोठं त्याच्यात कव्हर होतं सातारामध्ये. पुण्यामध्ये होतं जास्त. ते पुढे ते संस्थान होते ना सगळे. त्या संस्थानचं संस्थान होतं एक प्रकारचं स्टेट. औंध आपल्या अहिल्यानगरपर्यंत येते. तिथे जळगाव अहिल्यानगरपर्यंत पंतप्रतिनिधी संस्थांचे संस्थानिक पंतप्रतिनिधींचं नाव म्हणजे बैठक जेव्हा स्टार्ट वर्किंग ना काम सुरुवात झाली पाहिजे. ते लवकर आता अंमलबजावणी त्याची होऊन अंदाज आपल्याला की प्रॉब्लेम येणार नाही. कारण एकदा प्रिन्सिपल ठरले ना आपलं तत्व ठरलं काय करायचं. खालच्या समित्या ज्या आहेत आता यांना आपल्याला टाइम बॉन्ड द्यायला लागेल खालच्या समित्याला. आणि काम करायची प्रक्रिया आणि पद्धत बहुतेक बुधवारीच मी ते सगळे जिल्हाधिकाऱ्यांचे विषयावर घेतलेले. वा अभिनंदन. पुन्हा दुसऱ्यांदा आता ही जी मोडच ठरलेली आहे त्याच्या त्या जिल्हा स्तरावर आम्ही दर 8 दिवसाला म्हटलं मॅडम घेणार आहे की तुम्ही काय प्रगती केलेली आहे. पण खालच्याला थोडंसं आपल्याला म्हणजे तुम्हालाच आता तुम्हीच त्याचे प्रमुख आहेत ज्या त्रिसदस्यीय येते त्यांना टाइम बॉन्ड द्यायला लागणार. काय होईल की ते काय करतील. नाही पहिल्या टप्प्यात आपण काय ठरवलं आता लगेच की त्या सगळ्या लोकांना बोलून जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली त्यांचं प्रशिक्षण घ्या म्हटलं म्हणजे 1 दिवसाचं त्या 2-3 दिवसामध्ये. नाही ते काय व्हायचं त्यांना अर्धवट समज असायची आणि आणखीन खाली ते गैरसमज पसरवणार कारण नसताना. एक त्यांना समजलं ना काय एक्झॅक्टली करायचं मग ते प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. आणि काय करायचं याच्यासाठी पण उद्या जर थोडा वेळ दिला तर मी 4-5 जण पाठवते तुमच्याकडे म्हणजे आणखीन त्या माहितीत भर तुमच्यासाठी. तर मला वाटतं उद्या तुम्ही ते वेळ दिलेला बरं नाहीत का उद्या तुम्ही अहिल्यानगरला. नाही उद्या सकाळी आहे फक्त तुम्ही थोड्या 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत सकाळी 9ला जर पाठवलं तर हां येऊ दे नगर होतं. त्या शिक्षकांचा उद्या पुरस्कार आहे ना सोहळा. हां उद्या त्याच्या आधी भेटते नाही नंतर भेटतील. उद्या दिवसभर असताल तुम्ही. नाही मग दुपारी जाणार मी गावात जाणार आहे. पण येऊ दे त्याने करतो. हां ते माझी गाडी घेऊन जातो बोलत त्यांना. हां महत्त्वाचं राहील ते. उद्याच्याला मी एक टीम अभ्यासक आणि 2-3 केले ते तुमचं थोडंसं मांडणीच्या स्वरूपात माहिती देतील. बरोबर का अभ्यासक. हां ठीक ओके. हां एक झालं. आता दुसरं आमचं असं आहे की 30 सदस्यीचं पुस्तक सांगायचं जर होऊन गेलं त्यांना टाईम बॉन्ड असा की आम्हाला शंका आहे नसेल तसं पण आमची शंका आहे की ते सगळे तपासणार तिथं ते वेळ घालणार. उदाहरणार्थ 2 दिवस. पुन्हा ते तहसीलदारकडे जाणार. पुन्हा तहसीलदार त्याच्यावर 7-8 दिवस घालणार. पुन्हा ADM-कडे जाणार. खाल्ल्याने तपासणी केल्यावर वरच्याने वरच्यानं ताबडतोब 2 दिवसाच्या 3 दिवसात ते विषय संपून टाकावं आहे. म्हणून त्याला गती येण्यासाठीच आपण खालीपर्यंत समिती आणली. आपण पूर्वी कसं होतं नायब तहसीलदारपर्यंत थांबलो सगळं. मग तो त्याच्या सवडीप्रमाणे काम करायचं. आता खाली का गावपातळीवर पण म्हटलं आपण आणलं की त्याला गती होऊन जाईल. पण वरची काय करतील आम्हाला मागचे थोडे अनुभव. वरचे काय करतील तुम्ही घेताल स्पीड तुमच्याबद्दलचं नाही पण वरचे नमुने पाहिजेत. काम नसून 17 कामं सांगायचे. पाऊस नसल्यावर ते म्हणतात अतिवृष्टी असे म्हणजे ते मोगम काम सांगतात. काय गडबड त्यांना माहीत नाही. रस्त्यावर गेलेले नसले दुसऱ्या कामाला गेले ते म्हणतात रस्त्याचे पाण्याला गेलतो त्यामुळे एकच काम नाही आमचं मागं.
खालच्यावर जबाबदारी टाकल्यामुळं ते चांगलं झालं गाव लेवलवर. तुम्ही त्यांना दुसरं कामच नसतं, गावच असतं. भटक्या जाती मग जातीचे दाखले मिळत नव्हते. मी महसूलमंत्री असताना दर आठवड्यात मी आढावा घ्यायचो. म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात दाखले लोकांना मिळाले. जिल्हाधिकाऱ्यांचंच मिळालं, बाकी खाली विचारच नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा मला आश्चर्य वाटलं इतके दाखले भटक्या जाती लोकांना मिळाले. आता काही कोण विटभटर जातं, कोणी बाहेर जातं, त्याच्यानं दाखले सुद्धा मग गावचा दाखला नाही तर जन्माचा नाही, कोणत्या गावचा तो नाही. ते फार मोठी मोहीम, तशी आपण ही मोहीम राबवू आपण. हां, तेच पुन्हा मला तेच सांगायची वेळ अशी की यांनी एकदा तपासलं. उदाहरणार्थ आपण 10वी पास झालो, 11वीला ॲडमिशन घेतलं, म्हणजे सगळे कागदपत्र दिल्याशिवाय ॲडमिशन झालं नाही, तुम्हाला हॉल तिकीट मिळणारच नाही 11वीच्या परीक्षेला. तसं तुम्ही खालून एकदा चौकशी करून दिल्यावर तहसीलदारला पुन्हा 15 दिवस काय तपासायचे, पुन्हा ADM ला 15 दिवस. आमचा वेळ म्हणतो सरकारचा आणि आमचा. तिन्ही सरकारी कर्मचारी सहाय्य करणारे खालून येणार. खालच्याला टाइम बॉन्ड द्यावा 2 दिवसाचा, हे एक म्हणणं आहे. आणि उद्या येणारे थोडं JRच्या बद्दल बोलतील तुम्हाला, काय त्याच्यात बाबा हे असं आहे तसं आहे कालच्या याच्यात, आणि प्रक्रिया सगळं त्यांचे पाठवून त्यांना माझ्याकडे सुटसुटीत होईल ते. नाहीतर मग आता परवा गणेश विषय 6 तारखेला उद्या आहेत मोकळे यायचे होऊन जाईल, म्हणजे तुम्ही मग मोकळे. थोडं टाईट राहील झालं, पण तरी मी माझ्या गाडीत बोलत घेऊन जाईल त्यांना. लगेच जाणार शिर्डीला, तिथून ताबडतोब 12 वाजता नसता. ठीक आहे, गणपती झाल्यावर येते कशाला, तर 1 घंटाभर तरी निवांत असलं किंवा अर्धा घंटा होईना तर तुम्हालाही कळलं काय आहे. आणि नसतं मग ते उगाच बातम्या व्हायच्या आणि चर्चा व्हायची, नुसतीच भेटली आणि काहीच नाही कुठंच झालं. त्यांनाही मोकळं सुटसुटीच सांगता येईल JRच्या बद्दल, गॅझेटियरच्या बद्दल थोडंसं. कारण प्रत्येकाकडं विखेदादा वेगळं ज्ञान आहे. अभ्यासाकडे वेगळं आहे, वकिलाकडं वेगळं आहे, JRचं वेगळं आहे, आमक्याचं वेगळं आहे. तर हे सांगतील, त्याच्यात दुरुस्ती करून आपल्याला प्रक्रिया सोपी होईल. एक विशिष्ट भूमिकेत पाहत असतो. हां, अंमलबजावणी गाव पातळीवर जे लोक करतात त्यांचे अनुभव महत्वाचे आहेत, की त्यात आपल्याला फायदा होईल त्याचा. मग तुमच्या कायद्याच्या येणेच का ती प्रक्रिया राबवणार, पण ते सांगितलं थोडं सुटसुटीत होईल आणखी. हे चांगले मंत्री महोदय म्हणतात कलेक्टरांनाच एकत्र घेऊन प्रक्रिया सगळ्यांना. हा सगळ्याचं एकदा ऐकून घेतलं ना, मग ते अंमलबजावणी झाल्यावर डोक्याला ताणच राहणार नाही, ते स्पीड राहील. मग नसता परत कुणाच तरी किचकट निघल, पुन्हा याचं किचकट निघल, आहे ना फायनल तुकडा एकदाच. आता पुन्हा नाही म्हणायचं. टाइम बाउंड करू आपण. मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे. म्हणून ते गॅझेटियरचं त्याला तुम्ही म्हणताय त्याच्यात दादा 2 शब्द घ्यायचे राहिले, त्या गडबडीत नसते घेतले, ते का मुद्दाम नाही. तुम्ही टाकलंय 1931 आणि 1800, तर त्यात आपलं 1801 राहिलं, 1881 राहिलं, नुसतं अंक टाकायचा राहिला फक्त, आणि 1901 2च राहिलं. दुरुस्त करता येईल काही शेवटी ते तुम्ही टाकलं, आम्ही काय म्हणत नाही, पण 2 घेतले. पण एखादी अधिकाऱ्याकडून राहिला विसरून किंवा काय, तर हैदराबादचं गॅझेटियर त्याच्यावरती जास्त 1901 आणि 1881 84-81. बहुतेक संदर्भ ते 1931च घेतात लोक गॅझेटियरमध्ये. हा ते पुढं आता सविस्तर मांडता येईल. इथं काय होईल, एक बोलायला जाईल, ऐकायला यायचं नाही, काहीच नाही. आपलं अर्धा घंटा सगळे व्यवस्थित बोलले, कारण ह्यो विषय लय गंभीर आहे, मराठवाड्यांचे मन जिंकण्याचा विषय. त्याच्यामुळे हे समजून सांगणं बसूनच त्याच्यावरच प्रक्रिया होत असते. लोक पाठवून द्या. जर ते आली 6 तारखेचं विसर्जन आहे तर तुझे प्रत्येक गणपती असेल तर तुम्ही 7ला सकाळी बसतो, 7ला देव पाठवून जाऊ द्या. काय एक दिवस लेट, पण 6ला सकाळी चर्चा क्लिअर कट होणं गरजेचं आहे. कोण येऊ शकतं, कोण कळणार ते सांगतो ना, फोन करून सांगतो ना. तुम्हाला काय करायचं, मी बरोबर पाठव येऊ शकतात का माझी काय, मग बोलायचं नाही मध्ये. जायच्या टायमाला जायचं नाही, आणि मग कामं सांगायची. ज्यावेळेस तुम्हाला JR दुरुस्त करायचा आहे, सुधारणा करायची सुधारित JRची, त्या टायमाला जायचं नाही. कॉन्टॅक्ट नंबर घ्या कोणाचा, म्हणजे आपण मी सगळे टाकून देतो तुम्हाला फोनवर. समोर करून घेऊ आपण त्यांच्याबरोबर, कधी यायचं, किती वाजता यायचं, त्याचा हेल्प नको. तुम्हाला सगळं टाकून देतो फोनवरती.
आम्हाला काय याच्यात कुणाला नाही राजकारण नाही करायचं ना काय, याच्यात गरिबाचं कल्याण आरक्षण देऊन करायचं. जे येणार ना त्याने हेल्पडा नको म्हणून कोणाचा एक नंबर दिला मला. नाही ना, आधी आम्ही तुमच्याकडून वेळच घेणार तेव्हाच पाठवू त्यांना. आणि हेलपट्याला काय आयुष्य हेलपट्यात गेले आमचं काय सांगावं. हेल्पडे आपल्याला हेल्पडे घालायची नाही ना नाही आता नाही होत असं आम्हाला बी शंका नाही राहिली की आता हेलपटे व्हायचे नाही बुवा. मराठवाड्याचे हेलपटे बंद होते ही मात्र आम्हाला आता 100% खात्री पटलेलीच. नाहीत मी बोलायला वाचावच बोलत असतो मग ते खात्रीच पटली की समाजाचं कल्याण होईन वाटतं आता. म्हणजे सातारा संस्थानवाल्याचं पण आणि हैदराबादवाल्याचं पण. आता विश्रांती घ्या. विश्रांतीच व्हाय ना काय सांगा दादा. नाही आता काही अडचण नाही, विश्रांती घ्या आता. आमची थोडंसं राहा तब्येतीचा विचार केला पाहिजे. बाकी आता आम्ही बाकीचा विचार करतो आमच्या सोपून दिलं ना. दिलं खरंच दिलं. काही नाही पाहिजे माझ्या मराठवाड्याला एवढं द्या डोक्यावर घेत आहे. हां सातारा संस्थान बी डोक्यावर घेईल काय. आणि आपण उघडत बोलणार आहे पहिल्यापासूनच. आम्हाला तर काय करायचं राजकारण. आमच्या लेकराचं कल्याण झाल्यावर आम्हाला काय करायचं त्या राजकारणाचं बीजकारणाचं. आमच्या लेकराचं कल्याण झालं की उदं हां बरं हे काही अडून आहे का काही मिळवायसाठी भाषा आहे का तर नाही. मी 1.5 वर्षापासून हे म्हणतोय म्हणजे आपले फडणवीस साहेबाला सुद्धा तुम्हीच राजकारण करा, तुम्हीच खुर्चीवर राहा, तुम्हीच मजा करा, काय देणं घेणं, पण मग समाजाचं मला द्या. पण मग ते ताणायचं कशामुळं. हो नाही हो नाही असं व्हायचं. बंधन असतात त्याच्यामध्ये. काय असतं की आपल्याला ती कल्पना आहे सगळ्या बाजूनी कसं ते काऊर असतं. नाही आता ते बी बदलले बरं झालं तुमच्यामुळं चांगलं झालं म्हणायचं काय. मग तसंच नाही ना काय भूमिका सकारात्मक आहे तर मुद्दा सकाराम नाही तू कराम नाही. तुम्हाला काय सांगू आमचा फेस पडा द्या एक नोंद द्या ना तर नुसतेच म्हणते सकारामी काहीच. नकारात्मक चर्चा मी ऐकलीच नाही हो साहेब. आणखी एकदा म्हणले नकारात्मक चर्चा झाली काय तर सकारात्मकच म्हणते आणि व्हायना काहीच. ते बरं झालं ते तुमच्यामुळं व्हायना दुरुस्त. पोळी चांगली लागा लागली बास. लेकराचं हे नका लोक कशाला भुकालेले नाहीत. गरीबात आम्ही रोज येत तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं पण आम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या मांडायचं नाही ते आमच्यापाशी मांडलं जातं गरीबाकडून. त्यांना तुम्ही एखाद्याला आमदार करा, एखाद्याला नगरसेवक करा आणि त्या नगरसेवकला तुम्ही महापौर करू नका सोडच. एखाद्या आमदाराला मंत्री करू नका सोडच. पण गरीबाला जर दिलं ना ते मोरूस तर इतकं उपकार विसरत नाही. मोरूस तर अशी गरीबाची सिस्टम आहे. मी 2 वर्षाला हाताळतो. मी नुसतं दिलं इमानदारीवर फक्त कुणाच्या रुपयाला हात लावला नाही. कुणाचं मला आणखीन गरीब विसरा नाही. एके हाकीवर मुंबई म्हणलं की मुंबई, जाम म्हणलं जाम, नको म्हणलं की माघारी. ही परिस्थिती सत्य तर सांगतो मी. आणि माझ्या बोलण्यातली तळतळे सांगतो तुम्हाला की माझ्या गरीबाच्या लेकराला द्या. अरे ते डकर घेऊन नसते ना हमेशा. तुम्ही म्हणता ओबीसी तुमचा आहे, मराठा तुमचाच होईल. आम्हाला काय गरीबाच्या लेकराचं कल्याण एवढंच आमचं पण आहे आणि त्यासाठी जीव जाळतो आम्ही. एवढं काय नाही. आज काय राहिलं नाही. चालता येत नाही, उठता येत नाही, सारखी पोटात आग येते तिथून आल्यापासून. तरी समाजाचंच येडे. तुम्ही यायचं म्हणलं बरं झालं 4 शब्द आणखीन समाजाचे सांगू. मग डोक्यात असलं का दुसरं साधायला बघू तू काहीतरी मपलं जमन का, मग कडं चिटकायला आहे का जागा, खाळका हाणता येईन का. मी आला माणूस मोगा संजय शेसाट साहेब आले, मी समाजाचंच हिस्सा साधलं तिथं. म्हणलं ते व्हॅलिटीचं पटापटा करायचं सांगा. त्याने तुला डोक्यात हाणून घेतलं कवा तरी या बाबाला भेटायला यावं का नाही. आलं की समाजाचंच सांगतो तुझं काय चाललंय, तब्येत कशी आहे का. म्हणजे त्याने लगेच आत्ता प्रधान सचिव कोणतरी कांबळे साहेब बहुतेक आत्ता कांबळे साहेब ते म्हणले मला आत्ता आदेश काढ म्हणे आता पहिला की व्हॅलिटी पुऱ्या दिल्या पाहिजे. कशामुळे रोखून द्या करून काय पहिल्यापासून एक चूक झाली. त्या व्हॅलिडिटी कमिटीला कॉस्ट ज्युडिशियल पॉवर दिलेलं आहे आणि कॉस्ट ज्युडिशियल पॉवरमध्ये डायरेक्शन देता येत नाही. आणि आपलं एकच राज्य आहे की त्याने हे ओढून घेतलेलं आहे. तेव्हा तरी पुरे प्रसंग घटना घडली नंतर मग सुप्रीम कोर्ट आपण लिखित दिलं त्यावेळी मागच्या काही वर्षांपूर्वी की आम्ही अशी समिती करतो. बाकीच्या राज्यांमध्ये प्रांतालाच अधिकारी सगळे, तर अशी काही समिती नाही आहे. तर मग आता आम्ही असं या चर्चेत आमच्या आज ठरलं की आपण एकदा परत तपासून पाहू आपण पूर्वी काय दिलं होतं. आता त्याचं काय अडचण नाही आहे तर परत आपण डेलिगेट करू टाकू, प्रांताच्या लेवलवर डेलिगेट करू म्हणजे मग त्याला गती होऊन जाईल. आपल्याला ह्या जे आरचा पण थोडा आधार घ्यायलाच लागणार आहे असं वाटतंय. बघा वाटत नसेल तर हरकत नाही. आपल्या नागपूरच्या पंजाबराव देशमुख साहेबांनी ज्यावेळेस दिलं होतं त्या जे आरचा पण आधार तो वेगळा मुद्दा शक्य वाटला तर म्हणतोय मी. फक्त माहिती द्यायला होतं आम्ही तुम्हाला शक्य वाटला तर. आणि हा विषय गॅझेटियरचा जर मागासवर्ग आयोगाकडे बी जाण्याचं काही त्याच्या संदर्भानं असेल तर शिंदे समितीकडून सरकारकडं आणि सरकारकडून मागासवर्ग आयोगाकडे देण्याची आवश्यकता असेल तर अशात देऊन घ्यावा.
म्हणजे ते आपण मला सुटसुटीत- परवा काल बोला मी तपासून कमी तो हा मी त्या दिवशी व्यासपीठावर पण सांगितलंच होतं तुम्हाला, पण ध्यानात राहायचं नाही म्हणून नाही, पुन्हा ते आठवण माझ्या करून डोक्यातनं दिलं. जात आणि नाही. आपण आणि हे पण सभेपर्यंत जाणार नाही ते. आणि आता विश्वास टाकलाच म्हणलं ना मी, आणि आम्ही तुम्हाला व्यासपीठावर शब्द दिला आता. हा एकदा विश्वास टाकला ना तुम्ही फक्त मराठीचं कल्याण करून टाका, बघा मग कसं. तुम्हाला संधी आली, परत अशी संधी आली की तुम्हाला ओबीसीचं पण काढायचं नाही. बघा संधी कशी आहे. कारण गॅजेटियर आहे ती, ओबीसीला पण गॅजेटियरच्या नोंदी तुम्हाला द्यावाच लागणार आहेत. आणि ओबीसी जरी असला तरी, ते मंत्री जरी असलं तरी त्यांना नोंद म्हणल्यावर द्यावा लागणार आहे. तसं ती संधी तुम्हाला आली, नोंद. हा बा गॅजेट द्यावा लागन, तुमचं देत नाहीत आम्ही, पण गॅजेटियर द्यावा लागते. हैदराबादचं द्यावं लागेल, सातारा संस्थांचं द्यावं लागेल, कारण तो सरकारी दस्तऐवज. ही बोलायला जागा आहे, त्याच्यामुळं गोरगरीब ओबीसींना कळतं. राहिल्या नेत्याचा 1-2चा विषय, ते काय आता ते म्हणणारच येत काही पण समजा तुमच्या शेजारी आमचं जर 3 एकरचा 7-12 तुम्हाला द्यावाच लागणार वावर आमचं. नाही, मला माझी काय विनंती आहे, आपण थोडी प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. त्याच्यात म्हणजे हे कसं शांतपणे आपण पुढे नेता येईल तर आपण करू. त्याच्यात आली अडचण आपण संपर्कात राहतोच आहे. पण आपण म्हणणारच नाही साहेब, तुम्ही अडचणी तेव्हा, सरकार नाही, अडचणी नाही, तेव्हा, किंवा आम्ही यावं किंवा ओबीसी यावं, त्यांचं त्या म्हणणारच नाही आम्ही. सरकारची अडचण नाही म्हणत मी. प्रक्रियेमध्ये काही वाटलं एखादा टेक्निकल मुद्दा तो आपल्याला रिझॉल्व्ह करता येईल. काय त्याच्यात काही चालतं असं काही एकदम असं वॉटर राईट नाही आहे की आता इकडं हलायचं नाही तिकडे हलायचं नाही, असं काही नाही. कारण मग बोलता आपण मला म्हटलं पात्र नको, लगेच बदलून गेलं. हो, त्यातले 2-3 शब्द बदललेच लगेच. आणि आणखीन काय असेल यांचं म्हणणं तर काय ते येऊन सांगतील, बदलून घ्यावा. बोलू त्यांची बोलू. आणि पण हे विषय तुमच्यासाठी परत ते सांगतो, इतका सोपा आहे. गॅजेटियर सरकारी दस्तावेज आहे म्हणून लोड नाही द्यायला. तुमच्यासाठी सोपी प्रक्रिया आहे. म्हणजे सगळं मनं जिंकता येते, सगळ्यांचे मनं धरून मनं जिंकता पण येते. आणि ते असून मिळालं म्हणल्यावर चीड वाढायला लागली समाजात. आणि मी सांगतो ना 50 बऱ्याच संभ्रम निर्माण नका करू. जरी काही उलीतिली चुकलं असेल तर आम्ही समाजासाठी आहेत. आणि त्या माणसानं, एवढ्या मोठ्या माणसानं व्यासपीठावर शब्द दिला की चुकवल काही एखादा अर्धा शब्द तर सुधारणा करू ना, GR मध्ये सुधारित, तरी बरळी सुरूच. काय तुम्ही राजकारण कशात व्यस्त का? आपल्या लोकांनी सगळ्या बोलून मी कशा करता, सगळ्या लोकांनी आव्हान केलं काय चर्चा करू. आता आपण पुढे गेलेलो आहे ना, मग चुकीचं बरोबर काय ते काळ ठरवेल ना. बरं, जरी सरकार चुकलं, मी समाज सोडून सरकारकडून कसं बोलन मग? मी समाजासाठी सरकारला सोडून देऊन सरकारला धारेवर धरील ना. काही नका करू, बस आमचं तेवढंच म्हणणं आहे. हे सातारा संस्थान, हैदराबादचं गॅजेट कल्याण करून टाका लोकांचं, बस. थोडी काळजी घ्या, तब्येती शांततेने घ्या. डॉक्टर साहेब जरा नाही मी काळजी होतो, मी बिंदास्त आहे त्या दिवसावर. चिंता करू नका. एक तर रेकॉर्ड आला आधीच आमचा रेकॉर्ड, आमचं आरक्षण असून आंध्रात आमचं होतं. महाराष्ट्र सरकार इकडं असून आमची नोंदच नव्हती. कमीत कमी काल ते तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील, यांच्यामुळे कमीत कमी ते GR होऊन अधिकृत रेकॉर्डला तरी आमचं गॅजेट आलं आहे आत्ताशी 75 वर्षात. नाही, आम्ही काय आहे त्या दिवशी 3-4 दिवस मुख्यमंत्री आम्ही रात्री बसायचो किंवा चर्चा करायचो. मग हळूहळू मार्ग निघत गेला. त्यांनी मग ह्या गोष्टी केल्या पण कशा करायच्या त्यांनी सांगितलं, त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं. फार म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा फार त्याच्यात बारकाईने लक्ष घातलं. आणि याच्या आधीच लक्ष घालायला पाहिजे होतं बारकाईने. बारकाईने लक्ष नाही घालत, मोठे नाही घालते लक्ष. ते करतात सगळं, ते आपला गैरसमज असतो कधी कधी करतात, पण आम्हाला संडास लागल्यावर करतात बार. आधीच बारकाईने लक्ष घातलं असं आता किती. काय नाही, त्यांची भूमिका पहिल्यापासून चांगली आहे. मी इतक्या वर्ष काम करतो, 3-4 वर्षापासून. आम्ही चांगलंच म्हणतात ना मग, पण आमचं व्हायना म्हणतं ना, हे प्रॉब्लेम. आता तुम्ही आल्यामुळे जुळलं रस्ता ते, आता कसं काय जुळलं कुणाला माहीत, पण जुळलं. खड्डे भरून निघले डांबरीवर. तुम्ही व्हायला हे म्हणताय हेच महत्वाचं राहतं. म्हणजे आता मुख्यमंत्री साहेबांनी दादांच्या भरोशावर समिती करून केलं. समाजाची सरकारबद्दलची चांगली भावना यांच्यामुळे झाली, खरं आहे. पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे. अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, गॅजेटियरच्या आधारे हे करणं गरजेचं आहे. मग मात्र मनं जिंकली. आता सध्या तर समाजात एकदम आनंद आहे. प्रक्रिया सुरू करून दिली तरी काय तुम्ही जसं आपण पुढे जाईल, आपली जी काही मंडळी 2-3 आपण सांगताय त्यांच्याशी काही वाटलं तर ते संपर्कात राहून आपण दुरुस्त करत जाऊ. येऊ मग हो दादा. त्यांना सांगा आपले जाऊ नका म्हणा, बोलायचंय मला.
खूप शुभेच्छा, धन्यवाद. त्यांना म्हणा गजरी.